नमस्कार. मराठी वृत्तबद्ध गीता अध्याय 16वा. पहिला श्लोक. भगवान म्हणाले, नसे त्यास भीती असे चित्तशुद्धी, असे ज्ञानयोगात तो स्थिर बुद्धी, करी दान यज्ञा नियंत्री मनासी, तपा आर्जवितो करी वाचनासी. दुसरा श्लोक. अहिंसा तसे सत्य बोले न कोपी, करी त्याग राखीची शांती तथापि, न दोषास पाही दया भूती नित्य, निरिच्छाव सौम्यत्व नम्रत्व स्थैर्य. तिसरा श्लोक. क्षमा तेजधारी तसा शुद्ध धीर, न मारी बढाई धरी नाही वैर, अशी संपदा पार्थ दैवीची जाणी, जयाचा असे जन्म ही देवगुणी. चौथा श्लोक. असे दंभ आणि अहंकार थोर, करी कोप औद्धत्य बोली कठोर, नसे ज्ञान काहीची पार्था जयासी, असे आसुरी जन्म येथे तयासी. पाचवा श्लोक. जया लाभती गुण दैवीच तेही, मिळे मुक्ती त्यासी प्रपंचातुनीही, नसे मुक्ती आसुरी संपत्तिवंता, तुझे गुण दैवी करावी न चिंता. सहावा श्लोक. असावे जगी लोक वर्गात दोन, तया नाम दैवी व आसुरी जाण, तुला वर्णिला वर्ग दैवीच सार्थ, आता सांगतो आसुरी वर्ग पार्थ. सातवा श्लोक. करावे तरी काय नाही करावे, असे आसुरी जो तयासी न ठावे, म्हणूनी नसे शुद्धी आचार योग्य, नसे ज्ञान त्यासी असे काय सत्य. आठवा श्लोक. आसुरी संपत्तीत जन्मलेले लोक म्हणतात, नसे या जगी धर्म वा सत्य काही, नसे देवसृष्टी विनाकारणेही, करावीचीही कामपूर्ती जगात, नसे जन्म हेतू ही आणिक येथ. नववा श्लोक. जनांची ही वृत्ती अशी आसुरीची, असावी चिती अल्पबुद्धी तयांची, जगाच्या विनाशा जणू शत्रू तेही, करीती अति क्रूर कर्मे सदाही. दहावा श्लोक. अमर्याद इच्छा धरूनीच तेही, व उन्मत्त दंभाभिमानी तसेही, तया आसुरांचे नसे शुद्ध चित्त, करीती असत्कर्म ते मोहलिप्त. 11वा श्लोक. धरूनी मनी काळ जीती अफाट, नसे मृत्यूपर्यंत ही तीस अंत, असावे सदा काम भोगासी वश्य, म्हणावे नसे जीवना हेतू अन्य. 12वा श्लोक. किती एक इच्छा करीतीही बद्ध, धरी लालसा आणि राहीही क्रुद्ध, असो मार्ग अन्याय ही मालमत्ता, जमाती करावी नसे त्यास चिंता. 13वा श्लोक. जरी जाहली आज प्राप्ती कशाची, तरी कामनाची सरेना तयाची, असे आज संपत्ती ही एवढीही, तरी ती अजूनी मिळावी उद्याही. 14वा श्लोक. असे आज वैरी वधिलाची दुष्ट, उद्या आणि कामी करावेही नष्ट, असे सिद्ध मी देव भोगी सुखासी, असे ज्ञात माझीची शक्ती जगासी. 15वा श्लोक. असावे कुटुंबीय ऐश्वर्यवान, जगी नाही कोणीची माझ्या समान, करावेही यागासी भिक्षाही देत, असे बोलती मोह अज्ञान लिप्त. 16वा श्लोक. अशा कल्पनांनीही विभ्रांत चित्त, असावेची मोहात सर्वस्वी लिप्त, असे वासनापूर्ती हे एक ध्येय, जिथे नाही शुद्धी तया लोकी जाय. 17वा श्लोक. असे लोक गर्विष्ठ मानीची तैसे, धनाच्या मदाने तया ग्रासी लेसे,
जरी यज्ञयागासी त्यांनी करावे, तरी औपचारिकतेची असावे. 18वा श्लोक. अहंकार शक्ती तसा गर्व ऐसा, सदा होत इच्छा मनी क्रोध तैसा. जरी मी असेची समस्ता शरीरी, मला निंदिती आसुरी वृत्तीधारी. 19वा श्लोक. असे आसुरी क्रूर द्वेषा करीत, जगातील ऐशाही नीचासी पार्थ. असे मीच त्यांनाही फेकी जगात, मिळे जन्मयोनीत तैशाची येथ. 20वा श्लोक. जरी जन्मजन्मांतरी त्यांनी यावे, तरी तेची अज्ञान त्यांचे न जावे. असे आसुरी वृत्तीचे लोक पार्थ, तया दुर्गती मृत्यू होताची येथ. 21वा श्लोक हा पृथ्वी वृत्तात आहे. असे नरक लोक त्यासी असती ही दारे किती, पहा असत तीन तीची जणू नाशद्वारे चिती. तयासीची क्रोध लोभ अनकाम ऐसे म्हणा, म्हणूनच तयासी सोड म्हणतो तुला अर्जुना. 22वा श्लोक. मनुष्यासी नेती तमाच्या प्रतीही, असे मुक्त जो या त्रिकूटातुनीही. करी जे असे हितकारी तयासी, मिळे मृत्युपाठी गती श्रेष्ठ त्यासी. 23वा श्लोक. न पाळी विधी जो ही शास्त्रोक्ततेची, करी जैसी इच्छा असावी मनाची. तयासी मिळे नाही सिद्धी कशाची, न प्राप्ती तयासी सुखा सद्गतीची. 24वा श्लोक. करावेची किंवा परावृत्त व्हावे, तया निर्णया शास्त्र तेची असावे. म्हणूनीची शास्त्रासी जाणून घ्यावे, तयाच्याची मार्गेही कर्मा करावे. 16वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.